राज्यभरामध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा। मुंबईमध्ये पहिल्यांदा सिलेंडर मिळवण्यासाठी लांब रांगा, तर पुण्यातही गॅस सिलेंडर मिळवताना ग्राहकांच्या नाकी नऊ। गॅसच्या तुटवड्याअभावी मुंबईतील हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ। गॅस अभावी लाकूड कोळसा वापरून चुलीवर स्वयंपाक। दादर माटुंग्यातील प्रसिद्ध मनीज कॅफेमध्ये सुद्धा चूल पेटली। नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह प्रमुख शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा। गॅस एजन्सीच्या बाहेर रिकाम्या टाक्या घेऊन नागरिक वेटिंगवर। गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नाराजी। रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। गॅस वितरणाचे नियम बदलल्यामुळे गोंधळाची स्थिती। बुकिंगमधील दिरंगाईमुळे ग्राहकांमध्ये नाराजी। धुळ्यामध्ये गॅस सिलेंडर मिळवण्याची करडी नजर। सिलेंडर नेणाऱ्या वाहनांना पोलीस सुरक्षा द्या, सरकारचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तर जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम आणि विशेष समित्या स्थापन करण्याचेही निर्देश। घरगुती गॅस उपलब्ध आहे, कोणत्याही प्रकारचा पुरवठा कमी होणार नाही। पुणेकरांना घाबरून जाऊन गॅससाठी रांगा लावू नयेत, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचं आवाहन। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची आज पत्रकार परिषद। सायंकाळी 5 वाजता सर्व संबंधित विभागांची पीसी होणार। केंद्र सरकार इंधन पुरवठ्यासह युद्धावर भूमिका मांडणार। मुंबईमध्ये गॅस कनेक्शन कापण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांचा धुमाकूळ। 4 दिवसात तब्बल 26,42,000चा गंडा। युद्धाच्या अफवांचा आधार घेत वृद्धांना बनवलं टार्गेट। राज्यातील गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांचं खोचक ट्विट। सिलेंडरसह स्मृती इराणी यांचा फोटो पोस्ट करत लापता लेडीज असा उल्लेख। इराण अमेरिका युद्धामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण सुरूच। सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, तर निफ्टीमध्ये 180 अंकांची घसरण। गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान। पाकिस्तानचा अफगाणिस्तानातील विविध शहरांवर एअर स्ट्राईक। 4 अफगाणी नागरिकांचा मृत्यू तर 15 जण जखमी। प्रत्युत्तरामध्ये तालिबानचे पाकिस्तानी शहरांवर ड्रोन हल्ले। भारताकडून अफगाणिस्तानवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त। अमेरिकेची युद्धनौका। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेमध्ये सादर होणार। लव जिहाद आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं विधेयक। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता। 30 मार्चच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। गारपिटीचा धोका असल्यामुळे पिकांची काळजी घेण्याचे प्रशासनाचं आवाहन। नाशिकमध्ये मार्च महिन्यातच उन्हाचा उच्चांक। तापमानाचा पारा 38 अंशांवर। वाढत्या उष्णतेनं नागरिक हैराण। मुंबईतील प्रदूषणावरून दीपिका पदुकोणची नाराजी। मुंबईमध्ये जीव गुदमरतोय, बीएमसीला टॅग करत दीपिका पदुकोणची इंस्टाग्राम पोस्ट।